बदलती जीवनशैली आणि कर्तव्याचा वाढता ताणतणाव या पार्श्वभूमीवर भारत राखीव बटालियन 4 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 17 चंद्रपूर येथे पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 15 दिवसीय विशेष योग, प्राणायाम, ध्यानसाधना, सूर्यनमस्कार व आरोग्य मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचा समारोप नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला। या विशेष प्रशिक्षण शिबिरामध्ये वैजयंती फिटनेस फाउंडेशनच्या संचालिका तथा प्रसिद्ध योग शिक्षिका वैजयंती विकास गहुकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। त्यांनी केवळ योगासने व प्राणायामच नव्हे तर ध्यानसाधना, सूर्यनमस्कार आणि उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या आहारविषयक टिप्सही दिल्या। शिबिराचा समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समादेशक प्रमोद लोखंडे यांनी भूषविले। त्यांच्याच सक्षम अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। या प्रसंगी योग शिक्षिका वैजयंती गहुकर यांचा पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र आणि मानधन देऊन विशेष सत्कार करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या या आरोग्यवर्धक कार्याचे तोंड भरून कौतुक केले व भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या। हा व्यापक उपक्रम यशस्वी करण्यासाठी समादेशक पियुष जगताप, सहाय्यक समादेशक प्रमोद लोखंडे, पोलीस निरीक्षक विनोद हिवराळे, पोलीस निरीक्षक नंदकिशोर मडावी, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कटरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पठाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुपारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर चाफले, पोलीस हवालदार राहुल नरवाडे, पोलीस हवालदार रोशन बावणे, पोलीस शिपाई प्रवीण पिंगे, स्टुडंट पायल आसुटकर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले। तसेच योगा टीममधील वेणू नळे, जयश्री कुंभारे, कविता कुचनकर, शोभा सोनकुसरे व मंगला भटपिल्लीवार यांनी सक्रिय सहभाग नोंदवून शिबिराच्या यशात मोलाचे योगदान दिले। गेल्या 15 दिवसापासून आपण हा माझा क्लास जॉईन करत आहे। या कालावधीत अत्यंत उत्साहाने तुम्ही सगळ्यांनी सहभाग घेतला आणि योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती सोबतच तुम्ही मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि सकारात्मक ऊर्जा याचा अनुभव घेतला। हा योग शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आदरणीय समादेशक साहेब श्री प्रमोद लोखंडे सर यांचे मनपूर्वक आभार, तसेच सर्व अधिकारी व सहभागी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार। आपण सर्वांनी योगाचा हा सराव असा समोर निरंतर चालू ठेवावा अशी माझी मनातून इच्छा आहे। कारण माझा उद्देश हा फक्त इथं येऊन तुम्हाला 15 दिवसच योगा शिकवणे हा नव्हता, तर समोरही तुमच्या कुटुंबियांना तुम्हाला याचे बेनिफिट हे पूर्णपणे मिळाले पाहिजे आणि तुम्ही निरोगी, स्वस्थ, निरोगी जीवन हे जगलं पाहिजे। हा माझा मेन उद्देश होता। इथं तुमच्यापैकी 100 जणांतून जर 5 जणांना सुद्धा माझ्या शिकवण्यामुळे जर काही बेनिफिट झालं असेल आणि तसं आता सरांनी वगैरे सांगितलं, मला खूप आनंद झाला की यांनी येऊन इथं मंचावर सांगितलं। खरं सांगता माझी अपेक्षा होती 15 दिवसापासून की कोणीतरी म्हणावं की मॅडम तुम्ही आल्या आणि आम्हाला फायदा झाला। कारण मी वेळ दिला किंवा मी काही केलं याच्यापेक्षा मला जास्त समाधान हे होतं की तुमच्यापैकी कोणीतरी येऊन मला म्हणेल की मॅडम मला हा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला। आज माझा आनंद खरं सांगतो द्विगुणित झाला। कारण या 2 सरांनी जे मला त्यांचं फीडबॅक दिलं त्याच्यामुळे माझा आनंद हा डबल झाला। तुम्ही एवढे जण आहे पण कोणीही बोललं नाही 15 दिवसात की मॅडम मला हा फायदा झाला। मी 2-3दा मंचावर म्हटलं सुद्धा होतं की कोणाला काही वाटत असेल तर मला फीडबॅक द्या, की कोणीही दिला नाही, पण आज दिला। आज खरंच चांगला दिवस आहे आणि सगळ्यात जास्त आनंद मला आज झाला। शिकवत होती त्याच्यापेक्षा डबल, कारण मला त्याचा फीडबॅक मिळाला आणि असंच तुमचं जीवन आरोग्यदायी, निरोगी समोर जावं हीच आशा करते। आणि सरांचे परत एकदा खूप खूप आभार। आणि तुम्ही सुद्धा खूप व्यवस्थित योग प्राणायाम केले त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा आभार।